हरे कृष्णा। हरे कृष्ण विष्णु। हरे कृष्णा दंडवत प्रणाम प्रभु जी। प्रशांत हूँ। हाँ प्रभु जी। हरे कृष्ण। हरे कृष्णा हरे प्रभु जी, कृष्णा। दंडवत प्रणाम। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। अरे, प्रशांत महाडे प्रभु। हाँ प्रभु जी। हरे कृष्ण। हरे कृष्ण प्रभु जी। Maybe I am not able to hear. शुभ कृष्ण प्रभु। हरे कृष्णा। हरे कृष्ण प्रभु जी। हरे कृष्ण ऐसा और प्रभु जी। हरे कृष्णा। येतं आवाज प्रभु जी तुमचा. ओके, मला तुमचा आवाज येत नव्हता, मी ते चेक करत होतो बरंच. ठीक आहे, थँक्यू. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा हरे कृष्णा, कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।
हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय प्रभुपद 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 जय प्रभुपद गुरुदेव 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 निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। राम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। हरे कृष्णा। सर्व भक्तिशास्त्री मराठी वर्गाच्या श्री ईशोपनिषद शिकणाऱ्या भक्तांचं विशेष हार्दिक स्वागत। आज जे आपण श्री ईशोपनिषदचा परिचय जे आहे त्याच्यावरती चर्चा करणार आहोत। परिचय सुरू करण्याच्या पहिले आपण थोड्या प्रार्थना करू। प्रार्थना झाल्या की आपण चर्चेला सुरुवात करू। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगणः रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगे राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर आपण सर्व हे स्क्रीनवरती जे काही शेअर केले बघू शकता प्रशांत तू? हो, दिसते प्रभूजी। ओके।
तर आपणापैकी कोणी सांगू शकतं की हे जे याच्यामध्ये फोटो दिलेला आहे, तर याची विशेषता काय आहे? हरे कृष्णा, प्रश्न समजलाय का प्रशांत तू? समजलाय प्रभूजी, समजतोय. समजलाय. ओके, ठीक आहे. हरे कृष्ण परंतु प्रभूजी. तुम्हीच सांगा समजून. प्रभूजी, हाँ बोलिए माताजी. हरे कृष्ण दंडवत प्रणाम. प्रभूजी, आपण नेहमी बघतो की विष्णू जे आहे ते कारणोदक सागरामध्ये शेषनागाच्या पहुडलेले असतात, परंतु इथे आपल्याला उभय दिसत आहेत. अरे वा वा छान आहे की. तर विशेष करून तुम्ही चांगला प्रयत्न केला त्याबद्दल धन्यवाद. तर आपण हे बघतो की भगवंत जे आहे प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने विराजमान असतात. आणि जे असं म्हटलं जातं की लॉर्ड इज सीटिंग इन द हार्ट और सीटेड इन द हार्ट. तो तर हे जे आहे हृदयात हृदयस्थ असणं, हे भगवंत जे आहे तिथे ना पहुडलेले आहेत ना बसलेले आहेत. तर प्रभुपादजी सांगतात ते अशा प्रकारे चतुर्भुज रूपामध्ये आपल्या हृदयामध्ये विराजमान आहेत, अर्थात असे उभे आहेत, शंख चक्र गदा पद्म हातात धारण करून. तर हे सुंदर फोटो जे आहे आपल्या आजचा जो हा नवीन विषय आपण घटक 5 ना प्रशांत, तो 5वाच घटक आहे ना? हो प्रभूजी, 5वा शेवट. पाचवा घटक याच्यात श्री ईशोपनिषद आणि श्री उपदेशामृताची चर्चा होणार. विशेष करून श्री ईशोपनिषद वरती मला सेवा दिली आहे. तर हे जे श्री ईशोपनिषद आहे, आपण ईशोपनिषद काय आहे आणि हे तुमच्या उत्तर समोरच आहे. श्री ईशोपनिषद अर्थात जे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्णांजवळ घेऊन जाणारे ज्ञान. तर विशेष करून हे याच्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करू की उपनिषद काय आहे, त्याच्यात श्री ईशोपनिषद विशिष्टपणे काय आहे आणि आपल्या आचार्यांचं याच्याबद्दल कशा प्रकारचं योगदान आहे, प्रभुपादजींचं काय योगदान आहे. तर असं आपण सविस्तर एक एक चर्चा करणार आहोत. तर याची घाई करू नका की आज खूप काही तुमचा अभ्यासक्रम संपेल किंवा आपण खूप सारे श्लोक किंवा मंत्रांची चर्चा करू. तर विशेष करून आजचा जो आपला विषय आहे, जास्त करून आपला वेळ परिचयामध्ये जाणार आहे. याच्यावरतीच आपण विशेष भर देणार आहोत समजून घ्यायसाठी की कशा प्रकारे ही उपनिषद काय आहे. तर भानुस्वामी महाराज यांनी खूप सुंदर याच्याबद्दल सांगितलेलं आहे, कशा प्रकारे उपनिषदांमध्ये हे वेदांमध्ये जे आहे सर्वात प्रमुख उपनिषद आहेत. तुम्ही भगवद्गीतेची जेव्हा चर्चा केली तर त्यावेळेस तुम्हाला कशा प्रकारे स्मृती आणि वेदांग वगैरे त्याची माहिती प्राप्त झाली आहे प्रशांत प्रभू? याच्यावरती चर्चा झाली आहे पूर्वी? नाही प्रभूजी. ओके, तर आपण थोडक्यात त्याच्यावरती चर्चा करू. तर आजच्या विषयामध्ये अ, वेद या शब्दाचा अर्थ काय, प्रत्येक जीवामध्ये कुठले 4 दोष असतात, 3 प्रमाण कुठले आहेत, ज्ञान मिळवण्यासाठी शब्द प्रमाण कसे सर्वोच्च आहेत, भौतिक जगामध्ये ज्ञानाच्या 2 पद्धती कुठल्या आहेत आणि प्रामाणिक गुरुच्या 2 पात्रता कुठल्या आहेत. तर हे संक्षिप्त मध्ये आपण या गोष्टींची चर्चा करायचा प्रयत्न करू. त्यात जे काही आज चर्चा नाही होऊ शकणार ते उद्याच्या कक्षेमध्ये आपण चर्चा करूया. तर हे जे वैदिक ज्ञान जे आहे हे विभाजित करताना श्रुती, स्मृती, न्याय असं प्रस्थानत्रय याच्यात विभाजित होतं.
आपण पहिले ह्या दोन विभाजनांमध्ये समजून घेऊ कशा प्रकारे श्रुतीचे वेगवेगळे अंग कुठले आहेत, स्मृतीचे वेगवेगळे अंग कुठले आहेत. ज्या वेळेस वैदिक ज्ञान श्रुतींच्या माध्यमाने आपल्याकडे प्राप्त होतं, तर तेव्हा श्रुती अर्थात श्रोत माध्यमाने अर्थात श्रवणाच्या माध्यमाने आणि विशेष करून यातले प्रत्येक शब्द जो आहे जसाच्या तसा त्याला सांभाळलं जातं किंवा त्याला त्याच पद्धतीने शब्दामध्ये कुठलेही परिवर्तन होत नाही. अर्थात ह्या कल्पामध्ये भगवंतांनी श्री ईशोपनिषद मध्ये 18 मंत्र दिले आहेत. जे श्लोक ज्या क्रमाने ज्या छंदामध्ये दिलेत तेच पूर्वीही दिलेत आणि तेच भविष्यातही दिले जातील. अर्थात ही जी पद्धती आहे जिथे मंत्रामध्ये कुठल्याही प्रकारे बदल होत नाही, शब्दांच्या अनुसार कशातही बदल केला जात नाही, तर त्याला म्हणतात श्रुती. श्रुतीचे जे आहेत 3 अंग अर्थात वेद, उपवेद आणि वेदांग. तर वेद आपण सर्व जाणतो, 4 वेद खूप प्रसिद्ध आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. तर आपण बघतो की हे जे वेद आहेत ह्या वेदांनाही 4 प्रकारांमध्ये किंवा 4 भाग केले जातात. याच्या 4 शाखा आहेत. तर वेदांच्या 4 शाखा ज्या आहेत त्यांना म्हटलेलं आहे संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. तर यात जे आहे संहिता आणि ब्राह्मण जे आहेत हे निश्चित रूपाने याच्यात कर्मकांडाची जास्त चर्चा केली जाते आणि जे आरण्यक आणि उपनिषद आहेत याच्यामध्ये ज्ञानकांडावरती भर आहे. आणि आपल्याला हे स्पष्टपणे आपण समजू शकतो की जशी नावं पण दिलेली आहेत त्याच्यानुसार, तर हे संहिता आणि ब्राह्मण जे आहेत हे विशेष करून याच्यामध्ये कर्मकांडाबद्दल माहिती आहे आणि ते गृहस्थ जे आहेत हे यज्ञ वगैरे करताना याच्यात कर्मकांडाचे मंत्र वगैरे येतात. पण अरण्यक जसं वानप्रस्थ म्हणतात, जसं व्यक्ती जो वनात जातो, वनात स्थित होतो, वनाकडे गमन करतो, प्रस्थान करतो, तसं अरण्यक अर्थात जे अरण्याशी संबंधित आहेत. तर हे कोणासाठी, तर वानप्रस्थांसाठी. अर्थात हे व्यक्ती एक वयाच्या 50 नंतर किंवा जेव्हा तो वानप्रस्थ आश्रमाला स्वीकार करतोय तेव्हा त्याला ह्या मंत्रांबद्दल जास्त प्रशिक्षण आणि त्याच्यानुसार तो त्या मंत्रांचा वापर केला जातो. तर ते अरण्यक आहेत. आणि चौथं जे आहे उपनिषद अर्थात हे विशेष करून संन्यासी लोक वगैरे जे आहे ते याचं अध्ययन करतात. आता कोणी म्हणू शकतं की अरे हे जर संन्याशांसाठी तर आमच्या काय कामाचं आहे. तर मुद्दा हा आहे की वैदिक ज्ञान जे आहे हे निश्चित रूपाने सर्वांसाठी आहे. पण हा जो दृष्टिकोन आहे वैदिक पद्धतीमध्ये, जेव्हा व्यक्ती वर्णाश्रमानुसार एक आश्रमापासून दुसऱ्या आश्रमाकडे प्रगती करतोय, तर त्याच्यासाठी अनुकूल जे काही सर्व प्रशिक्षण ज्ञान त्या सर्वाची तशी सांगड घातलेली आहे हे समजणं आपल्याला गरजेचं आहे. आता हे झाले वेदांचे 4 विभाग, 4 शाखा आणि त्याच्यात आपण बघितलं कसे ते त्याचं अध्ययन वगैरे कुठल्या काळात होतं. त्याच्यानंतर श्रुतींमध्ये दुसरा भाग आहे तो आहे उपवेद अर्थात धनुर्वेद, आयुर्वेद, अन्य. हे बघितलं जातं की उपनिषदांमध्ये बऱ्याचदा असे काही काही विसंगत वाक्य विधान असतात आणि त्यामुळे श्री व्यासदेवांनी जे आहे उपनिषदांची शिकवण हे वेदांत सूत्रांद्वारे खूप पद्धतशीररीत्याने आपल्याला मांडली. तर हे व्यासदेवांचं खूप मोठं योगदान आहे. विशेष करून
आपण जेव्हा उपवेदांची चर्चा करतो तर हे उपवेद जे आहे निश्चित रूपाने वेदांमध्ये अन्य स्थानी आपल्याला प्राप्त होतात. पण जर आधुनिक जेव्हा आपण चरक संहिता किंवा अन्य पुस्तकं बघू तर निश्चित रूपाने वेगवेगळे जे ऑथर आहेत, लेखक आहेत, त्यांनी वेदांच्या काही गोष्टींचं जे अध्ययन केलं त्याच्यानुसार त्यांनी आपली काही पुस्तकं प्रस्तुत केली. तर वेदांचं ज्ञान आहे पण ते त्यांनी स्वतःच्या शब्दात प्रकट केलंय. तर त्यामुळे निश्चित रूपाने आपण हे म्हणू शकत नाही की ते जे आहे वेद आहेत जे दुसऱ्या लेखकांनी काही लिहून पुस्तकं प्रस्तुत केली, ते ज्ञान आज प्रगत लोकांमध्ये प्रचलित झालेलं आहे. पण हे जे आहे उपवेद, धनुर्वेद, आयुर्वेद या ज्या वेदाच्या शाखा आहेत किंवा उपवेदाच्या शाखा आहेत त्या निश्चित रूपाने ते वेद आहेत, ते श्रुती आहेत. त्यामुळे जे आज प्रचलित आहे ते काय आहे आणि नक्की वेद काय आहेत किंवा उपवेद काय आहेत, वेदांग काय, त्याची आपल्याला स्पष्टता असली पाहिजे. तिसरा जो अंग आहे श्रुतींचा तो आहे वेदांग. आणि या वेदांगांमध्ये 6 वेदांग यांची विशेष करून चर्चा होते, ज्याच्यात कल्प, शिक्षा, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष यांची चर्चा असते. कल्प अर्थात जे विधी संबंधित तपशील प्रदान करतात. शिक्षा जे आहे ते उच्चारणा संदर्भात तपशील देतात. व्याकरण आपण जाणतोच कशा प्रकारे प्रत्येक भाषेसाठी व्याकरण हे गरजेचं असतं. तर निश्चित रूपाने श्रुतींमध्ये हे जे वेदांग आहे हे व्याकरणाबद्दल चर्चा करतात. चौथं जे आहे निरुक्त अर्थात युक्तिशास्त्र त्याच्यात दिलेलं आहे. छंद जे आहे त्याच्यात कशा प्रकारे एखादा मंत्र उच्चारण केला पाहिजे. तर खूप सारे वेगवेगळे छंद असतात, अनुष्टुप छंद वगैरे वगैरे. तुम्ही त्याच्यात बरेचसे छंद ऐकले असाल जे श्रीमद भागवतमचे श्लोक असतील, अन्य श्लोकांमध्ये जास्तीत जास्त गीतेचे जे श्लोक आहे ते अनुष्टुप छंदामध्ये. ज्योतिष जे आहे याच्यामध्ये खगोलशास्त्र, काळाची गणना याच्याबद्दल चर्चा केली जाते. हे श्रुतीचे 3 अंग आहेत ज्याची आपण सविस्तर चर्चा केली, वेद, उपवेद आणि वेदांग. त्याचप्रमाणे स्मृती जे आहेत याचे वेगवेगळे अंग आहेत. तर श्रुतींची आपल्याला एक स्पष्टता आली की श्रुती ज्या आहेत त्या बदलत नाहीत, पण स्मृती ज्या आहेत ह्या निश्चित रूपाने, स्मृती शब्दावरून आपण समजू शकतो की जे स्मृतीच्या आधारावर किंवा स्मरण जे आहे त्याच्या आधारावर, ते स्मरण कोणी केलेलं आहे तर ऋषी मुनींनी जे आहे, जे त्यांच्या स्मरणाच्या स्मृतीच्या आधारावरती लिहिलेलं आहे. अर्थात हे ऋषी मुनी कोणी साधारण व्यक्ती नाहीत की आपण म्हणू शकतो की काहीतरी लिहून दिले. पण निश्चित रूपाने हे जेव्हा, जसं आपण शुकमुखात अमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम, अर्थात हे जेव्हा सांगितलं जातं की एखाद्या ऋषीद्वारे ते प्राप्त होते, निश्चित रूपाने त्यांनी त्याचं त्यांनी त्याचं पालन केलंय, समजून घेतलंय आणि ते चांगल्या प्रकारे आपल्याला प्रस्तुत केलेलं आहे. त्या स्मृतींमध्ये कर्मकांड शास्त्र आहेत जे कल्पविधींसंबंधित ज्ञान प्रदान करतात, ज्याच्यामध्ये श्रोत सूत्र आहेत जे सार्वजनिक यज्ञांबद्दल त्याच्यात माहिती दिलेली आहे. गृह्य सूत्र आहेत, गृह्य घराच्या संबंधित, म्हणून त्याला गृह्य सूत्र म्हटलेले आहे. तर ते घरगुती यज्ञांचे ज्याच्यात माहिती प्रदान करण्यात आली आहे. धर्मसूत्र अर्थात धर्माचे जे नियम आहेत, कायदे कानून, तर त्याच्याबद्दलचं जे पुस्तक त्याला धर्मसूत्र म्हटलेलं आहे. आणि धर्मशास्त्र अर्थात मनुसंहिता आणि अन्य जे ग्रंथ आहेत ते धर्मशास्त्रामध्ये येतात. तर अशा प्रकारे कर्मकांड शास्त्र आहे. त्याच्यानंतर
स्मृतींमध्ये दुसरा जो अंग आहे ते आहे तंत्र किंवा आगम जे आहेत. त्याच्यात गुणांनुसार 3 प्रकारचे आगम आहेत. सात्विक आगम, राजसिक आगम आणि तामसिक आगम. तर सात्विक आगम अर्थात जे वैष्णव आगम आहेत, ज्याच्यात पंचरात्र येतात, ब्रह्मसंहिता येते, तर हे सात्विक आगम याचं आपण नियमितपणे पालन करतो. आपणापैकी कोणी सांगू शकेल की आपण जे आध्यात्मिक जीवनाचं पालन करत आहोत याच्यात कुठल्या 2 गोष्टींचं आपण पालन करतो, एक सिद्धांतासाठी आणि एक प्रात्यक्षिक पालनासाठी? वैधी भक्ती, विधी भक्ती. धन्यवाद प्रभूजी. वैधी कोणी भक्तीच सांगू पालन. इच्छिता का? त्याच्यामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी आहेत की सिद्धांतासाठी आपण भागवत धर्म आणि जेव्हा प्रात्यक्षिक जीवनात कशा प्रकारे पालन करायचे त्याच्यासाठी पंचरात्र जे आहे त्याचं पालन केलं जात, जे सात्विक वैष्णव आगम. तर ह्या ज्या 2 गोष्टी त्याच्या आधारावरती आपण वैष्णव जे आध्यात्मिक जीवनाचं पालन करत आहोत. त्याच्यानंतर आपण बघतो की ह्या तंत्रांमध्ये आगमांमध्ये राजसिक आगम पण आहेत, अर्थात ज्याच्यात भगवान शिवजी पार्वतीला कथन करतात. आणि त्याच प्रकारे तामसिक आगम हे आहे जे शिवजीने पार्वतींना सांगितले आहे. तर याच्यामध्ये आपण बघतो बऱ्याचदा जेव्हा कधी कधी लोक तामसिक आगम याचा वापर करतात तर त्याला तंत्र वगैरे त्याच्यानुसार ते जास्त प्रसिद्ध असतं लोकांना. त्यामुळे कधी तंत्र वगैरे म्हटलं की त्यांना पहिले तामसिक जे आगम आहेत त्यांची आठवण येते. पण हे 3ही प्रकारांमध्ये आहे आणि आपणही त्या तंत्रांचं पालन करतो आणि विशेष करून ते सात्विक तंत्राचा वैष्णव जीवन पद्धतीत पालन होतं. स्मृतींमध्ये तिसरा जो विभाग आहे पुराणांचा, तर या किंवा ज्यांना पंचम वेद म्हटलं जातं, तर निश्चित रूपाने 18 महापुराण आहेत आणि त्याच प्रकारे 18 उपपुराण आहेत. आणि तुम्ही जर याच्यात पहिले पुराणांबद्दल काही चर्चा झाली असेल, तुम्ही हे ऐकलं असेल की कशा प्रकारे हे जे महापुराण आहेत यातले 6 पुराण सत्वगुणाच्या लोकांसाठी, 6 पुराण राजसिक आणि 6 तामसिक, अशा त्याची विस्तारित चर्चा. चौथा विभाग जो आहे तो इतिहासांबद्दल, पुराण इतिहास दोन्हींना पंचमवेद म्हटलेलं आहे, इतिहास पुराण आणि पंच. तर हे जे आहे इतिहासामध्ये महाभारत, आणि आपल्याला निश्चित रूपाने माहिती आहे महाभारतामध्ये जो महत्वाचा भाग आहे तो श्रीमद भगवद्गीतेचा, आणि दुसरं जे आहे ते रामायण. अशा प्रकारे इतिहास हे पण खूप महत्वाचे भाग आहेत स्मृतीचे. आणि शेवटचा जो भाग आहे ज्याच्यात आपण षडदर्शनांची चर्चा करतो, तर या षडदर्शनांमध्ये 6 दर्शन दिलेले आहेत, षड दर्शन. आणि यापैकी 5 जे दर्शन आहेत त्यांना आपल्या आचार्यांद्वारा जास्त मान्यता नाहीये, कारण तिथे भक्तीचा अभाव आहे. तर महत्वाचं जे आपण ज्याच्यावरती आपला भर असतो तो अर्थात जे व्यासदेवांनी प्रस्तुत केलेलं वेदांत आहे, वेदांत. तर वेदांत दर्शनाचा आपल्याद्वारे अभ्यास होतो. आणि बाकी अन्य जे 5 दर्शन आहेत, अर्थात मीमांसा जे जैमिनीद्वारे प्रस्तुत करण्यात आलेलं आहे, न्याय गौतमाद्वारे प्रस्तुत करण्यात आलेला आहे,
ज्ञान शास्त्राबद्दल आहे. वैशेषिक जे आहे ते कनाद मुनींद्वारे प्रस्तुत केलेलं आहे. योग जे आहे जे पातंजली ऋषींद्वारे दिलेलं आहे. आणि सांख्य हे कपिल जे आहेत त्यांच्याद्वारे दिलेले. पण हे कपिल अर्थात देवहूती पुत्र कपिल नसून हे नास्तिक कपिल आहे. अर्थात हे सांख्य जे आहे हे षडदर्शनांना आस्तिक दर्शन म्हटलं जातं. पण जे सांख्य आहे जरी दर्शन आस्तिक असलं तरी त्याचे प्रवर्तक जे आहेत कपिल ते नास्तिक आहेत. अशा प्रकारे आपण हे संक्षिप्त मध्ये वैदिक ज्ञानाच्या ज्या श्रुती आणि स्मृतीनुसार जे वेगवेगळे विभाजन आहे त्याची संक्षिप्त मध्ये चर्चा केली. निश्चित रूपाने जेव्हा आपण श्री ईशोपनिषदची चर्चा करतो तर कारण उपनिषद ही वेदांचे प्रमुख अंग आहेत. आणि शाखांनुसार आपण जशी चर्चा केली की वेदांच्या ज्या 4 शाखा आहेत त्याच्यात संहिता, ब्राह्मण, अरण्यक आणि उपनिषद. आणि विशेष करून हे ज्ञानाचं जे आहे उत्तुंग शिखर आहे ते वेदांचे अंतिम निष्कर्ष प्रस्तुत करतात. आणि त्यामुळे त्यांना जे आहे वेदांतही म्हटलं जातं. वेदांताचे जे अनुयायी आहेत त्यांच्या शब्दामध्ये त्यांना श्रुती प्रस्थान ही म्हटलेलं आहे. व्यासदेव जे आहे उपनिषदांशी जे काही वाक्य आहेत, विधान आहेत त्यांच्याशी सुसंवाद साधण्यासाठी त्यांनी वेदांत सूत्र लिहिली आहेत. त्याच प्रकारे आपण जसं चर्चा केली जे महाभारत आणि अन्य पुराण आहेत त्यांना स्मृती प्रस्थान म्हटलं जातं. तर न्याय प्रस्थान अर्थात जिथे वेदांत सूत्रांची चर्चा आहे, स्मृती प्रस्थान अर्थात जिथे स्मृती आणि जे शाश्वत ज्ञान आहे आणि ज्याचे काही लेखक आहेत जसं अर्थात आपण बघितली चर्चा केली कसं ते ऋषी मुनींद्वारे येते. आणि निश्चित रूपाने 3 जे श्रुती प्रस्थान जिथे आपण बघतो की ज्याला कोणी लेखक नाही अर्थात ते अपौरुष भगवंतांपासून ज्ञान येते, शाश्वत ज्ञान आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. श्रुती प्रस्थान. दुसरं न्याय प्रस्थान ज्याच्यामध्ये उपनिषदांचा अर्थ व्यवस्थित समजण्यासाठी एक तर्कशास्त्राचा समावेश आहे, त्यामुळे न्याय प्रस्थान. आणि तिसरं जे आहे ते आहे स्मृती प्रस्थान जिथे स्मृती ग्रंथ जे ऋषी मुनींपासून प्राप्त झालेले आहे आणि त्याच्यामध्ये निश्चित रूपाने बदल होतो. त्यामुळे जसे श्रुती प्रस्थान आहे जे शाश्वत आहे तसं हे स्मृती प्रस्थान हे जे आहे हे शाश्वत नाही आहे. उपनिषद हे जे आहेत हे वेदांचे क्राउन ज्युएल अर्थात ते मुकुटमणी आहेत. तर प्रश्न उठतो की वेद नक्की आहेत काय? तर वेद हा शब्द जो आहे संस्कृतच्या विद धातूपासून प्राप्त होतो, ज्याचा अर्थच होतो की जाणून घेणे किंवा जागरूक असणे. वेदायती धर्म ब्रह्म का वेद हा धर्म आणि ब्रह्म ह्या विषयी शिकवणाऱ्या शास्त्राला वेद म्हटलं जातं. वेदायती धर्मम ब्रह्म अर्थात जे ब्रह्म विषयाबद्दल शिकवतात असे शास्त्र जे आहे त्याला वेद म्हटलेले आहे. अर्थात हे जे आहे परमेश्वराचा एक ध्वनी अवतार आहेत. आणि आपण जसं चर्चा केली सामान्यतः ज्या वेद उच्चारण केले जातात तर ते विशेष छंदामध्ये त्यांचं उच्चारण केलं जातं आणि प्रत्येक श्लोकाला जे आहे मंत्र म्हणतात. तर ज्या आपण श्री ईशोपनिषदच्या मंत्र श्लोकांची चर्चा करू तर तिथे प्रत्येक श्लोकाला मंत्र 1 मंत्र 2 अशा प्रकारे
संबोधित केलेलं आपल्याला पाहायला भेटेल. आणि अशा प्रकारे जेव्हा हा संग्रह असतो मंत्रांचा तर त्याला सुक्त म्हणण्यात येतं. आणि सुक्तांच्या संग्रहाला संहिता म्हटलेलं आहे. ब्राह्मण जो आहे तो वेदांचा दुसरा भाग आहे. जसं आपण पहिला भाग संहिता बघितला आणि कसं संहिता मंत्रांचा संग्रह, सूक्त, सूक्तांचा संग्रह, अशा प्रकारे संहिता ज्याबद्दल आपल्याला समजलं, तसंच ब्राह्मण जो आहे हा वेदांचा दुसरा भाग आहे, ज्याच्यामध्ये यज्ञासाठी मंत्र आणि यज्ञाचे वेगवेगळे नियम त्याची माहिती प्रदान केली जाते. कशा प्रकारे काय नियमांचं पालन केलं पाहिजे ते या ब्रह्म विभागात दिलेले आहे. आणि हे सामान्यतः गद्यामध्ये लिहिलेले असतात. तिसरा विभाग जो आहे अरण्यक, हे ब्राह्मणाप्रमाणेच वेदांचा एक भाग आहे. अर्थात जसं आपण चर्चा केली तो ज्ञान कांड जे आहे, ज्ञान कांडाबद्दल त्याची माहिती आहे त्याच्यात. आणि उपनिषद जो आहे हा चौथा महत्वाचा भाग आहे. अर्थात जेव्हा उपनिषद म्हटलं जातं तर ती शास्त्र जी एक साधकाला मुक्ती मिळवून देतात आणि जसं आपण सुरुवातीला चर्चा केली की जी मनुष्याला परमेश्वराच्या जवळ आणतात त्यांना उपनिषद म्हणतात. उप म्हणजे जवळ आणि निषद ती म्हणजे अन्न, किंवा त्याचा आपण असाही अर्थ लावू शकतो की उपशब्द अर्थात जवळ, नि म्हणजे निश्चितपणे, आणि सद अर्थात जे सोडवतं किंवा नष्ट करतं किंवा त्याचा अर्थ मिळवणेही होतो. तर इथे जे ज्ञान व्यक्तीला निश्चितपणे बंधनातून सोडवतं किंवा जीवाच्या आहे का? हा किंवा जीवाच्या स्वरूपातील जो अज्ञान आहे त्या अज्ञानाचा नाश करून भगवंतांच्या जवळ घेऊन जातं, त्याला उपनिषद म्हणतात. तर अर्थात उपनिषद म्हणजेच ब्रह्मविद्या, आणि ही एकदम रहस्यमय विद्या आहे. हे जे गुप्त ज्ञान आहे हे गुरुद्वारे शिष्याला प्रदान केलं जातं. अर्थात निश्चित रूपाने हे त्याच्या हृदयामध्ये त्याला कळतं, त्यामुळे हे रहस्य विद्या आहे. तर अशा प्रकारे खूप सारी उपनिषद असतात. निश्चित रूपाने जे मुक्तिकोपनिषद आहे त्याच्यामध्ये 108 नावं दिलेली आहे. काही काही जे लोक आहेत याची संख्या 200 पर्यंतही सांगतात. पण आपण हे शास्त्राच्या आधारावर बघू कशा प्रकारे मुक्तिक उपनिषद जे आहे हे 108 नाव सांगतात. मुक्तिक उपनिषद मधला पहिल्या अध्यायाचा 30वा जो श्लोक आहे त्याच्यात म्हटलेलं आहे, ईशकेन कठ प्रश्न मुंडमांडुक्य तित्तिरिहि ऐतरेयं च छांदोग्यम बृहद आरण्यकम तथा. अर्थात याच्यामध्ये जे आहे हे 10 महत्वपूर्ण जे उपनिषद आहे त्यांच्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. ईश उपनिषद, केन उपनिषद, कठ उपनिषद, प्रश्न उपनिषद, मुंडक उपनिषद, मांडुक्य उपनिषद, तैत्तरीय उपनिषद, ऐतरेय उपनिषद, छांदोग्य उपनिषद आणि बृहद आरण्यक उपनिषद. पण या 10च्या बरोबर अजूनही एक महत्वाचं उपनिषद आहे जे आहे श्वेताश्वतर उपनिषद. अशा प्रकारे 11 महत्वपूर्ण उपनिषद जे आहेत यांची चर्चा होते. शंकराचार्य जे आहे त्यांनी याच्यावरती भाष्य लिहिली आहेत. आणि काहींचा असा दावा पण आहे की शंकराचार्य जे आहे त्यांनी श्वेताश्वतर उपनिषद जे आहे त्याच्यावर भाष्य लिहिले नाही, कारण त्यामध्ये जे भगवंतांचं आणि भगवंतांच्या शक्तीचं वर्णन करणारे खूप सारे मंत्र आहेत. त्यामुळे शंकराचार्यांनी जे आहे ते आपलं वेदांत सूत्रांच्या भाष्यामध्ये श्वेताश्वतराचा जो आहे खूप वेळा उल्लेख केलेला आहे. आणि त्यामुळे ही जी काही धारणा आहे, लोक जे सांगतात की कशा प्रकारे
वेदांत सूत्र जे आहेत, शंकराचार्यांचं अशा प्रकारचं प्रस्तुतीकरण आहे. तर का तर त्यांनी ते वगळलंय, कारण जर कोणी म्हटलं की त्यांनी याच्यावरती चर्चा केली तर त्यांचा जो युक्तिवाद आहे तो पराभूत होईल. का तर स्पष्ट रूपाने तिथे भगवंत आणि भगवंतांच्या शक्तीचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यांचा तर जो एक लक्ष्य होतं मायावादची स्थापना, ते कठीण झालं. श्री रामानुजाचार्य जे आहेत यांनी स्वतः उपनिषदांवर काही भाष्य लिहिलेलं नाहीये, परंतु त्यांचे जे अनुयायी आहेत रंग रामानुज यांनी उपनिषदांवरती भाष्य लिहिलंय. पण निश्चित रूपात त्यांचं जे आहे श्री ईशोपनिषदवरती भाष्य नाहीये. बाकी अन्य उपनिषदांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे. मध्वाचार्यांनी 11 उपनिषदांवरती भाष्य लिहिलेले आहे. जे बलदेव विद्याभूषण आहेत त्यांनी बघितलं तर जवळजवळ 10 उपनिषदांवरती भाष्य लिहिली अर्थात. पण दुर्दैव हे की केवळ श्री ईशोपनिषदच भाष्य आपणास उपलब्ध आहे, बाकी अन्य भाष्य जे आहेत ते उपलब्ध नाही आहेत. अर्थात काळाच्या क्रमामध्ये सापडले नाही किंवा त्याला सांभाळून ठेवण्यात नाही आलं. तर ईशोपनिषद हे जे नाव आहे त्याच्या जे पहिला श्लोक आहे, जे आपण पुढे जाऊन चर्चा करू, ईशावास्यमिदं सर्वं यत् किंच जगत्याम जगत येन, त्याचं जे सुरुवातीचा हा जो श्लोक आहे त्याच्या आधारावरती हे नाव आहे. निश्चित रूपाने हे जे श्री ईशोपनिषद आहे हे शुक्ल यजुर्वेद जे आहे त्याचा शेवटचा अध्याय आहे. या शुक्ल यजुर्वेदामध्ये 39 अध्याय आहेत. 39 नाही, एकूण अर्थात कुल संपूर्ण जे आहेत ते 40 अध्याय आहेत. आणि 40वा अध्याय जो आहे त्याच्यामध्ये आपणास हे श्री ईशोपनिषद प्राप्त होतं. वाजस्नेय संहिता विभागामध्ये याचा समाविष्ट असल्यामुळे याला वाजस्नेय संहितोपनिषदही म्हटलं जातं. याचे 18 मंत्र जे आहेत ते परमात्मा, जीव आणि जीवाचे ध्येय किंवा लक्ष्य जे आहे त्याच्याबद्दल याच्यामध्ये सविस्तर वर्णन करण्यात आलेले आहे. उपनिषद, स्मृती आणि न्याय प्रस्थान यांच्या सकट जे आहे श्रुतींमध्ये काय दिलेलं आहे त्याचं हे वर्णन आपल्याला याच्यात भेटेल. व्यासदेव जे आहे त्यांनी प्रत्येक जीवाच्या लाभासाठी, त्यांच्या कल्याणासाठी जे आहे सर्व धर्मग्रंथ लिहिल्यानंतर त्यांनी वेदांत सूत्र, महाभारत, गायत्री मंत्र आणि वेदांचा अर्थ सांगण्यासाठी श्रीमद भागवतम हे प्रस्तुत केलं. त्यामुळे श्रीमद भागवतम हे जे आहे हे सर्व धर्मग्रंथांचं एक मुकुट रत्न ह्या प्रकारे ते पूजलं जातं. श्रीमद भागवतामध्ये श्रुती, स्मृती आणि न्याय प्रस्थानाचा जे आहे तिन्ही प्रस्थान तर त्याचा सार उपलब्ध आहे. अशा प्रकारे हे जे भागवतमच्या निष्कर्षां आधारावरती आपल्याला शास्त्राचं मर्म आपण जाणू शकतो, समजू शकतो. तर त्यामुळे जेव्हा की आपण उपनिषदांचं अध्ययन करणार तर उपनिषदांचा जो काही आपण अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करू तो श्रीमद भागवतांच्या निष्कर्षांच्या विरोधात नसला पाहिजे. अर्थात आपण उपनिषदांची चर्चा करू आणि एखादा श्लोक जो आहे जर कोणी परंपरागत ज्ञान स्वीकार करत नसेल, तो अध्ययन करतोय स्वतःच्या आधाराने, तो निश्चित रूपाने जर त्यांनी स्वतःचा काय अर्थ काढला आणि तो श्रीमद भागवतमच्या निष्कर्षाच्या विरोधात आहे तर हे स्पष्टपणे समजलं पाहिजे की तो निष्कर्ष चुकीचा आहे. का तर श्रीमद भागवतमचे निष्कर्ष जे आहेत ते सर्व शास्त्रांचा सार तेथे प्रस्तुत करण्यात आला आहे. आणि ते का आहे तर ते आपल्या आचार्यांनी अर्थात स्वयं श्री चैतन्य महाप्रभू जे आहे त्यांनी स्वतःहून कधीही कुठल्याही प्रकारे काही पुस्तकं लिहिली नाही, प्रस्तुत नाही केली.
आपण बघतो स्वयं श्री चैतन्य महाप्रभूंनी अशा अशा मायावाद्यांना पराभूत केला. जसं सार्वभौम भट्टाचार्य इतके प्रसिद्ध प्रगल्भ विद्वान होते, त्यांनाही त्यांनी पराभूत केलं. प्रकाशानंद सरस्वती कट्टर मायावादी, मायावादाची एकदम भरपूर ज्ञान असलेले, त्यांनाही चैतन्य महाप्रभूंनी पराभूत केलं. पण हे सर्व जे काही केलं तिथे चैतन्य महाप्रभूंनी कुठले ग्रंथ लिहिलेले नाहीयेत. अर्थात चैतन्य महाप्रभूंनी आपले जे त्यांचे शिष्य आहेत, अनुयायी आहेत, त्यांनाही काही जसं वेदांत सूत्रांवर वगैरे काही वेगळं भाष्य लिहायला नाही सांगितलं. याचं कारण काय आपणापैकी कोणी सांगू शकेल? काय प्रभूजी? प्रश्न हा आहे की चैतन्य महाप्रभूंनी आपले त्यांचे जे अनुयायी आहेत, शिष्य आहेत, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी वगैरे, त्यांना कधी वेदांत सूत्रावरती वेगळं भाष्य लिहायला नाही सांगितलं. याचं कारण काय आहे? हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. भागवतमच आहे ना, म्हणजे व्यासदेवांनी जे लिहिलेलं आहे, शुद्ध गोस्वामींनी सांगितलेलं. आवाज खराब आहे माझा. हा, तर तुम्ही बरोबर भागवतम बोलले. हे भागवतम भागवतम जे आहे हे नैसर्गिक टीका उपलब्ध आहे, त्यामुळे चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या अनुयायांना वेगळी काही टीका वगैरे लिहायला नाही सांगितली. त्यामुळे आपणाला हे दिसतं की कुठलं वेगळं भाष्य नव्हतं. हा निश्चित रूपाने पुढे जेव्हा रामानंदी संप्रदायाच्या लोकांनी आक्षेप घेतला, अरे की तुमच्या संप्रदायाचा आधार काय आहे, का तर असं बघण्यात आलं की गौडीय संप्रदायाची जी शिक्षा आहे, निश्चित रूपाने जरी मध्वाचार्य त्यांच्या परंपरेत येत असलो तरी काही काही ठिकाणी तत्वज्ञानामध्ये भेद होता. अर्थात त्यांना असं वाटलं की हे कुठला दुसरा संप्रदाय आहे आणि त्यामुळे निश्चित रूपाने यांचं आपलं स्वतंत्र भाष्य असलं पाहिजे. तर तोपर्यंत तर काय आपलं वेगळं भाष्य नव्हतं वेदांत सूत्रांवरती. पण आपण ती पूर्ण कहाणी जाणतो, कशा प्रकारे बलदेव विद्याभूषण जे आहे त्यांनी त्यांच्या गुरूंच्या आशीर्वादाने हे गोविंद भाष्य प्रस्तुत केलं. आणि तेव्हा गौडीय संप्रदाय जे आहे एक प्रमाणित संप्रदाय म्हणून पहिलेपासूनच प्रमाणित आहे, पण ह्या भाष्य प्रस्तुत केल्यामुळे त्याचं जे भाष्याच्या आधारावर प्रमाण आहे तेही सिद्ध झालं. तर निश्चित रूपाने आपल्याला ही स्पष्टता येते की कसं वैदिक शास्त्रांमध्ये ज्ञान आपल्याला जे आहे ते योग्य स्रोतामधून प्राप्त झालं पाहिजे. तर आपण इथे चर्चा केली कशा प्रकारे जर आपल्याला वैदिक शास्त्रांचं अध्ययन करायचं आहे तर ज्या शास्त्राचं अध्ययन करतोय त्याचीही वैदिक शास्त्रांमध्ये काय स्थिती आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. आतापर्यंत आपण जे अध्ययन केलं, चर्चा केली, कोणी सांगू शकतं की श्री ईशोपनिषदची वैदिक शास्त्रांमध्ये काय स्थिती आहे? हरे प्रश्न कृष्ण. समजलाय? हा, बोला. हरे कृष्ण. म्हणजे आता तुम्ही सांगितलं की वेदांत म्हणजे उपनिषदाला वेदांचं मुकुटमणी समजलं जातं. हा, बरोबर आहे. उपनिषदांना वेदांचं मुकुटमणी समजतात. तर वैदिक जे पूर्ण शास्त्र आहेत त्या वैदिक शास्त्रांमध्ये श्री ईशोपनिषदची स्थिती काय, अर्थात कुठे आहे ते? गीतोपनिषद. कृष्णा ते श्रुतीमध्ये येतं ना प्रभूजी? हा, तेच तुम्हाला सांगायचंय, कुठे आहे ते? श्रुती प्रमाण, श्रुती. हा, श्रुतीमध्ये
आप- श्रुतीमध्ये वेद वेद आणि वेद दिलेले आहे, तर त्याच्यामधला तो चौथा भाग आहे उपनिषद, संहिता, ब्राह्मण, अरण्यक आणि उपनिषद. मतलब उपनिषदांमध्ये हा ईशोपनिषद विभाग आहे. हा, तर अशा प्रकारे तुम्हाला सांगताना हे स्पष्ट सांगायचंय की वेदांचं जे विभाजन श्रुती स्मृती श्रुतींमध्ये जे तीन विभाग आहेत, वेद, उपवेद आणि वेदांग. त्याच्यामध्ये वेदामध्ये चार शाखा आहेत, चार ब्राह्मण, संहिता, ब्राह्मण, अरण्यक आणि उपनिषद. उपनिषदामध्ये जे आहे आपण काय बघितलं, कृष्ण यजुर्वेदाची ही कृष्ण यजुर्वेदामध्ये 40वा जो अध्याय आहे तिथे हे श्री उपनिषद आहे. तर आपल्याला ही स्पष्टता असली पाहिजे की आपण जे अध्ययन करतो त्याचं वैदिक शास्त्रांमध्ये त्याची कुठे स्थिती आहे. तर त्याच्याबद्दल आपण आतापर्यंत चर्चा केली. सामान्यतः लोक हा प्रश्न विचारतात की जर तुम्ही वेदांचं अध्ययन करतात तर सांगा की राधाकृष्णांची पूजा आराधना वेदांमध्ये कुठे दिलेली आहे. तर आपल्याला कसं समजेल कुठे दिलेले ते थोड्या वेळापूर्वीच आपण चर्चा केली, मी सांगितलं. पंचरात्र. हा प्रशांत पंचरात्र. हा पंचरात्रामध्ये दिलेली आहे. तर आपण दोन जे आहे चर्चा केली ती सिद्धांतासाठी आणि जे प्रात्यक्षिक पालनासाठी. तर आपण बघितलं होतं की सिद्धांत जो आपण भागवत धर्मानुसार सिद्धांताचं पालन होतं आणि हे पूजा विधी वगैरे जे आहे ते सात्विक पंचतंत्रांमध्ये आपल्याला प्राप्त होते. निश्चित रूपाने राजसिक तामसिक पंचतंत्र जे आहे ते आपण पालन नाही करत. वैष्णवांसाठी सात्विक पंचतंत्र आहे. जेव्हा आपण चैतन्य चरितामृत मध्ये खूप सुंदर श्लोक आहे, आदी लीला 7व्या अध्यायाचा हा 108वा श्लोक आहे. उपनिषद सहित सूत्र कहे ये तत्व, मुख्य वृत्तेचे अर्थ परम महत्व. तर याच्यात सांगितलंय कशा प्रकारे परम सत्याचं वर्णन जे आहे हे उपनिषद आणि ब्रह्मसूत्रात केलेले आहे. परंतु जे आहे यातले जे श्लोक जसे आहेत तसेच समजून घेतलं पाहिजे. यालाच समजूतदारपणा म्हटलेलं आहे. अर्थात मुख्य वृत्ते से अर्थ परम महत्व. जर कोणी असा विचार केला की नाही हे गौण आहे, हे महत्वाचं आहे, तर त्याच्याने समस्या होईल. पण जसे ते दिलेले आहेत त्याच्यानुसारच त्यांचा अर्थ लावणार तर व्यक्ती त्याला व्यवस्थित समजू शकतो. आपण प्रस्थानत्रयीची चर्चा केली, त्याच्यामध्ये जे आहे आपणापैकी कोणी सांगू शकतं का की हे जे श्रुती स्मृती आणि न्याय जे आहेत याच्यात कुठली शास्त्र जी आहेत आपण आपल्या नियमित अध्ययनामध्ये श्रुतीचे हे शास्त्र अध्ययन होतं, स्मृतीचं हे होतं आणि न्यायाचं ह्या शास्त्राचं अध्ययन केलं जातं, कोणी सांगू शकतं? श्रुतीमध्ये भगवद्गीता येते. अजून कोणी सांगू इच्छित? भागवतम पण येते ना. ईशोपनिषद पण येईल ना श्रुतीमध्ये. हा, तर माताजी बरोबर बोलले. तर श्रुती अर्थात आपण चर्चा केली उपनिषद आणि त्यात श्री ईशोपनिषद आपण ते अध्ययन करतो. सामान्यतः प्रभुपादजींनी ते आपणास दिलेलं आहे आणि आपण आचार्यांद्वारे ही चर्चा केली कशा प्रकारे बलदेव विद्याभूषण त्यांच्याद्वारे आपणास श्री ईशोपनिषद प्राप्त आहे. स्मृतीमध्ये भगवद्गीता येते.
तर आपण त्याची चर्चा केली पूर्ण. मी तुम्हाला सांगितलं कसं वेदांच्या शाखेमध्ये श्रुती, स्मृती आणि जे इतिहास पुराण आहेत त्याच्यामध्ये इतिहासांमध्ये महाभारतात भगवद्गीता येते. त्यामुळे त्याला अ, एवढं आपण पूर्ण चर्चा केल्यावरती तुम्ही पुन्हा जर अ, संदिग्धता असेल किंवा तुम्हाला जर निश्चित समजत नसेल तर तुम्ही त्याला पुन्हा पुन्हा अ, हे चार्ट जे आहेत तुमच्या हँडबुक मध्ये दिलेले आहेत, मार्गदर्शन पुस्तिकेमध्ये, हस्तपुस्तिकेमध्ये. आणि जे न्याय आहे, निश्चित रूपाने न्याय अर्थात वेदांत सूत्र श्रीमद भागवतम जे आहे ते न्याय, याच्याबद्दल आपण हे तिन्हींची चर्चा केली. तर निश्चित रूपाने वेदांग जे आहेत हे वेदाचाच एक विभाग आहे, जेणेकरून आपण शास्त्रांचं व्यवस्थित अध्ययन करू शकू. आणि जेव्हा आपण संस्कृत मध्ये आपण बघतो की व्याकरण वगैरे शिकतो, तर त्याच्यातही आपण पाणिनी व्याकरण शिकतो. तर ते पाणिनीद्वारा ते आपणास प्राप्त आहे. पण याचा अर्थ असा नाही की ते प्रत्यक्ष वेद त्याच्यात हे दिलेले आहेत. तर जेव्हा एखाद्या जसं आपण आयुर्वेद वगैरे त्याची चर्चा केली होती, तर निश्चित रूपाने व्याकरण जे आहे ते वेदातनं जसं आहे तसं घेतलं तो एक विषय आहे. आणि जेव्हा कोणी दुसऱ्यांनी त्याच्यावरती काही पुस्तकं वगैरे लिहिली आहे, तर ते निश्चित रूपाने वेदांच्या आधारावर आहे असं आपण म्हणू शकतो. आपण निश्चित रूपाने षडदर्शनांची चर्चा केली आणि कसे हे 6 दर्शन जे आहे हे स्मृतींच्या आधारावर वगैरे त्याची चर्चा बघितली आपण. वेदांत सूत्र जे आहेत, कसं वेद व्यासांनी जे आहे बाकी 5 दर्शन जे आहेत त्याच्यात काही न्यूनता आहे ते दर्शवण्यासाठी यांनी वेदांत सूत्र प्रस्तुत केले. पुराण जे आहेत व्यक्ती भर प्रदान करतात आणि पंचरात्रांद्वारे आपल्याला पूजा विधीचे शास्त्रांची सखोल माहिती प्राप्त होते. तंत्र जे हे विशेष करून याच्यात पूजा विधी संदर्भात सैद्धांतिक जे श्लोक आहेत ते तंत्रामध्ये प्राप्त होतात. आणि सूत्र जे आहे ते कशा प्रकारे भौतिक जगात राहिलं पाहिजे त्याची माहिती आपणास प्रदान करतात. तर वेदांचे 3 विषय आहेत. एक आहे कर्मकांड, दुसरा ज्ञानकांड आणि तिसरा आहे उपासनाकांड. कर्मकांड मध्ये जे आहे कशा प्रकारे वेगवेगळ्या यज्ञ केले पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ, आणि खूप सारे त्याच्यात प्रकार आहेत, अग्निस्तोम. आणि हे यज्ञ पालन करून कसं व्यक्ती स्वर्ग प्राप्ती करू शकतो त्याची पूर्ण त्याच्यात भर देण्यात आलेली आहे. पण ज्ञानकांड जे आहेत इथे उपनिषदांचं अध्ययन केलं जातं, वेदांताचं अध्ययन केलं जातं आणि व्यक्ती जो आहे हे पूर्णपणे विरक्त भाव स्वीकार करून हा केवळ ब्रह्मवरती ध्यान करतो. हे ज्ञान कांड जे आहे याचं लक्ष असतं. तर याच्यात साधना जी आहे ही ज्ञानाची साधना आहे आणि लक्ष जे आहे साध्य ते आहे ब्रह्मप्राप्ती करणं. जसं आपण कर्मकांडात बघितलं, साधना काय आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कर्मकांड यज्ञ वगैरे करणं, आणि लक्ष जे आहे स्वर्ग प्राप्ती करणं. पण उपासना कांड जे आहे, उपासनेमध्ये व्यक्तीला भगवंतांना समजून घ्यायचंय, भगवंतांची पूजा आराधना करायची आहे आणि लक्षही भगवंतांना प्राप्त करायचं आहे. तर अर्थात उपासना कांड मध्ये भगवंतांच्या प्राप्तीसाठी जी उपासना आहे, जे वेगवेगळे माध्यम आहेत, मार्ग आहेत, पंचरात्र विधी आहेत, ते उपासनेमध्ये येतात. आणि लक्ष जे आहे हे भगवत प्राप्ती हे लक्ष आहे. तर अशा प्रकारे वेदांमध्ये हे 3 महत्वपूर्ण विषयांची चर्चा होते: कर्मकांड, ज्ञानकांड आणि उपासनाकांड. तर जेव्हा चर्चा केली जाते तर चर्चा नेहमी काही प्रमाणांच्या आधारावर असते. आणि निश्चित रूपाने आपले आचार्यगण जे आहेत ते आपणास वेगवेगळ्या प्रमाणांची माहिती देतात. जीव गोस्वामी सांगतात की 10 प्रकारचे प्रमाण आहेत.
प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थपत्ती प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण, अति अतिह्य प्रमाण, संभव प्रमाण, चेष्टा प्रमाण आणि परिशिष्ट प्रमाण, अशा प्रकारे 10 प्रमाण. पण जेव्हा नियमित सामान्य चर्चा होते तर तेव्हा बाकी अन्य प्रमाण जे कधी कधी त्यांना या 3 प्रमाणांशी जोडलं जातं, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि शब्द प्रमाण. आणि त्यामुळे बाकी अन्य प्रमाणांची तेवढी चर्चा होत नाही. उपमान अर्थात जिथे उपमानच्या द्वारे वगैरे तसे अर्थापत्ती प्रमाण, जसं कोणी म्हणू शकतं की देवदत्त जो आहे तो दिवसा कधी खाताना दिसत नाही, पण तरी लठ्ठ मोठाच्या मोठा आहे. तर याच्या अर्थापत्ती प्रमाणानुसार निष्कर्ष हा निघतो की तो निश्चितपणे रात्री चोरून चोरून खातो. तर असे बाकी अन्य चर्चा आहे. महत्वाचं हे आहे की आपणा जे हे 3 प्रमाणांमध्येही, प्रत्यक्ष अनुमान आणि शब्द प्रमाणामध्येही विशेष करून जे आहे शब्द प्रमाणाला भर दिला जातो. का तर हे सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे. आणि याच्याबद्दल तुम्ही तुमचे जे बेसिक कोर्सेस अर्थात डिस्कवर युअर सेल्फ किंवा अन्य जे कोर्सेस आपण केलेले आहेत त्याच्यात तुम्ही शिकलेले आहात, त्याच्यामुळे आपण त्याच्यात जास्त भर नाही देत आहोत. आपण चर्चा केली की बलदेव विद्याभूषण जे आहेत त्यांनी कशा प्रकारे गौडीय वैष्णवांसाठी गोविंद भाष्य प्रस्तुत केलं आणि संप्रदाय निष्ठेनुसार जे आहे काही काही तत्व जी आहेत ते निश्चितप्रमाणे बदलू शकतात. पण संप्रदाय 3 महत्वपूर्ण गोष्टींमध्ये बदलत नाही. अर्थात संप्रदायाच्या ह्या 3 गोष्टी खूप महत्वपूर्ण आहेत. तर पहिली गोष्ट की भगवंतांची जी शाश्वत स्थिती आहे, दुसरी जीवात्म्याची शाश्वत स्थिती, आणि तिसरं भगवंत आणि जीवात्मामध्ये जो शाश्वत संबंध आहे. या 3 गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये कधी भेद होत नाही. अर्थात आपण जी चर्चा केली होती की होऊ शकतं की कधी कधी कोणी आचार्य जे आहे त्यांच्याशी संप्रदाय जुडलेला आहे, पण त्या आचार्यांच्या नंतर कोणी शक्ती प्रदत्त आचार्य किंवा भगवंत अवतार भगवंत स्वतः अवतरित झाले आणि त्याच्यानंतर त्या संप्रदायामध्ये जे आहे ते निश्चित रूपाने त्याच संप्रदायात आहेत, पण तरी त्यांची आपली काही विशेषता आहे. तर ती विशेषता जरी असली तरी या 3 गोष्टींमध्ये कधी बदल होत नाही. अर्थात या 3 गोष्टी नेहमी बघितल्या जातात की कसं या तिन्हींची शाश्वतता, भगवंत, जीवात्मा आणि त्यांचा संबंध जो आहे तो त्याच्यात काही भेद नसला पाहिजे. ते सगळ्या संप्रदायाने त्याला युनानिमसली एक मताने त्याला आपण स्वीकारलं पाहिजे. तर तुलनात्मक दृष्टिकोन बघितला तर कर्मकांड वगैरे हे जे आहे हे समजायला जास्त कठीण नाहीये. पण जेव्हा उपनिषदांची चर्चा येते, कारण हे उपनिषद याच्यात सिद्धांताचा एक चर्चा आहे, सिद्धांताबद्दल खूप काही बोललं जातं, त्यामुळे बऱ्याचदा हे समजण्यास थोडे कठीण जातात. चैतन्य महाप्रभू स्वतः सांगतात की सिद्धांत बलिया चित्ते न कर आलस, इह है ते चित्त लागी सदृढ, इह है ते कृष्ण लागी सदृढ मानस. अर्थात जर आपण आळस नाही केला सिद्धांत समजून घ्यायसाठी तर निश्चित रूपाने आपल्याला आपलं जे चित्त आहे ते भगवंतांमध्ये स्थिर होऊ शकतं. उपनिषद जे आहेत ते
आपल्याला ज्ञानकांडाबद्दल भरपूर स्पष्टतेने माहिती देतात. पण जेव्हा आपण श्री ईशोपनिषदची प्रभुपादजींच्या तात्पर्यांसकट चर्चा करणार तर आपल्याला ही स्पष्टता येईल की कशा प्रकारे ईशोपनिषद असेल किंवा अन्य उपनिषद ते व्यक्तीला भगवंतांबद्दल किंवा जे परम सत्य आहे त्याची कशी स्पष्टता प्रदान करतं. आणि ते जेव्हा आपल्याला आचार्यांकडून परंपरागत ज्ञान प्राप्त होतं तर आपण त्याची सखोलता कसं अजून चांगल्या प्रकारे जाणू शकतो. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण जे आहे ते वेदांबद्दल बोलताना सांगतात की जे वेदांना प्रमाण मानतात ते अविपश्चित. तर निश्चित रूपाने भगवद्गीता जी आहे ती व्यक्तीला वेदांच्याही पलीकडे घेऊन जातं. तर उपनिषद जे आहे हे आध्यात्मिक जीवनाची एक सुरुवात आहे. तर त्यामुळे वैदिक विधिविधानांचं पालन करून व्यक्ती निश्चित रूपाने एक धार्मिक भौतिकवादी जीवन जगू शकतो. पण जेव्हा आपण भक्तिमय शास्त्रांचं भगवद्गीता श्रीमद भागवतम यांचं पालन करतो तर हे आपल्या उपनिषदांच्याही वरची जी स्थिती आहे अर्थात आध्यात्मिक जीवनाचं भगवंतांशी आदान प्रदान करणं ते उच्चतम स्थितीला आपणास घेऊन जातं. सामान्यतः आपल्याला हे दिसतं की चाणक्य पंडित सांगतात की श्रीषु राजकुलेषु च अर्थात एखाद्या व्यक्तीला जे आहे स्त्रियांमध्ये आणि राजकारणी व्यक्तींमध्ये श्रद्धा नाही ठेवली पाहिजे. पण आपण प्रभुपादजींच्या जीवनातून बघतो कशा प्रकारे ते इंदिरा गांधींना भेटायला गेले. इंदिरा गांधी ज्या आहेत त्या ती स्त्री आहे एक आणि ते राजकारणी व्यक्ती आहे. चैतन्य महाप्रभूंच्या जीवनातून आपण बघतो की ते कधी कोणी खूप धनी व्यक्ती असेल तर त्यांना भेटत नव्हते का तर ते एक संन्यासाचं जे नाव प्रसिद्ध आहे त्याला ते धुळीस घालू इच्छित नव्हते कारण त्या प्रकारची समाज व्यवस्था त्यावेळेस होती. पण आता जर एखादा संन्यासी राजकारणी व्यक्तीला भेटत असेल तर त्याचं नाव खराब व्हायपेक्षा निश्चित रूपाने ते प्रशंसनीय समजलं जातं. त्यामुळे जरी असं बघितलं की चाणक्य पंडित एक सांगतायत की आपण काही एक तत्व बघतोय आणि प्रभुपादजी कसं आजच्या परिस्थितीनुसार त्या तत्वाला सुयोग्य रीतीने वापर करतायत. तर हे जे आचार्यांचं योगदान आहे की समय वेळ परिस्थिती आणि जागा त्याच्यानुसार कसं योग्य व्यवहार केला पाहिजे, योग्य प्रकारे सिद्धांत वापरण्यात यायला पाहिजे ते स्पष्ट दिलेलं आहे. आपण जेव्हा चर्चा सुरू करू तर शांतीपाठ जे आहे त्याच्यामध्ये किंवा स्तुती वचन जे आहे तर तो जो श्लोक श्री ईशोपनिषद मध्ये दिलेला आहे ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तर याच्यामध्ये भगवंतांचं शरीर जे आहे कशा प्रकारे पूर्णतः आध्यात्मिक आहे आणि कसं सर्व काही त्यांच्याकडनं जे विस्तारित होत आहे ते त्यांच्या एव अवशिष्यते जरी किती घटक त्यांच्यातून निघाले तरी ते त्यांच्यात काही बदल होत नाही. तर त्याची आपण चर्चा करू तेव्हा स्पष्ट होईल.
तर मुद्दा हा आहे की हा जो श्लोक आहे हा बृहद आरण्यक उपनिषद मधला 5व्या अध्यायामधला अं, 5व्या स्कंदातला किंवा 5.11 हा श्लोक आहे. जसं भगवंत स्वतः म्हणतात गीतेमध्ये, अहम सर्वस्य ब्रह्मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता. भगवंत आपलं स्थिती जी आहे त्याच्याबद्दल स्पष्टपणे सांगतायत. तर ते बृहदारण्यक उपनिषदचा श्लोक असेल किंवा भगवद्गीतेमध्ये भगवंत जेव्हा वेगवेगळ्या श्लोकांद्वारे सांगतायत तिथे आपल्याला भगवंतांच्या स्थितीबद्दल खूप स्पष्टीकरण देण्यात आलंय. जर आपण अजूनही अन्य अन्य श्लोक बघितले, श्वेताश्वतर उपनिषद असेल ज्याच्यात 6व्या अध्यायातला 6वा श्लोक आहे, 3ऱ्या अध्यायातला 8वा श्लोक, वेदाहमेतम पुरुषम महांतम आदित्यवर्णम तमस्तु बारे, अन्य अन्य श्लोक त्याच्यात सुंदर दिलेले आहेत आणि ते स्पष्टीकरण देतात कशा प्रकारे भगवंत जे आहेत सर्व सर्व लोक महेश्वर म्हणतात, सर्व स्वामींचे ते स्वामी आहेत, ते कसे सर्वश्रेष्ठ लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत त्याची चर्चा त्याच्यामध्ये येते. महान प्रभुर वै पुरुष हे 3:12 मध्ये दिले श्वेताश्वतर उपनिषद. परास्य शक्ती विदेव श्रूयते, अन्य अन्य खूप सुंदर. इवन प्रश्न उपनिषद जे आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे भगवंत हे परम आहेत आणि जे त्याची सविस्तर चर्चा आहे. इवन ऋग्वेदामध्ये दिलेले ओम तद विष्णु परमं पदं सदा पश्यन्ति सूर्यः देवा चक्षुरा ततं तद विप्रासो विपन्यो जागृवांसं समिंदते विष्णु यत् परमं पदम. तर खूप सुंदररीत्याने असे वैदिक श्लोकांमध्ये भगवंतांचं सुंदर वर्णन आहे. अर्थात कशा प्रकारे सारे देवी देवता तद विष्णू परम त्यांच्या चरण कमलांचं ध्यान करतात वगैरे वर्णन आहे ऐतरेय उपनिषद वगैरे. तर सार हा आहे की जेव्हा आपण अशा प्रकारे वेगवेगळी चर्चा करणार तर त्याच्यात काही ठिकाणी असंही वर्णन येईल जसं श्वेताश्वतर उपनिषद म्हणतं की अपाणी पादो जवनो गृहीत. तर भगवंत जे आहेत ते अपाणी अर्थात त्यांचे हात नाही आहेत, त्यांचे पाय नाही आहेत. तर आपण अशा प्रकारे जेव्हा श्री उपनिषद मध्ये श्लोक येतील तर आपल्याला ते कसं समजायचं आहे ते सविस्तररीत्याने प्रभुपादजींच्या तात्पर्यांद्वारे ते आपल्याला अगदी स्पष्ट होतं. त्याच्याबरोबरच आपण काही आचार्यांच्या टीका आहेत त्याचंही अध्ययन करून सविस्तरपणे समजून घेऊ की निश्चित रूपाने या उपनिषदांमध्ये 108 उपनिषदांमध्ये आपण चर्चा केली, 11 उपनिषद प्रमुख आहेत आणि या 11 उपनिषदांमध्ये हे श्री ईशोपनिषद हे प्रमुख आहे. अर्थात साऱ्या उपनिषदांचा जो मुकुटमणी राजा किंवा सर्वश्रेष्ठ उपनिषद जे आहे त्याचं आपण अध्ययन करणार आहोत. आणि ते अध्ययन करताना आपल्याला कशा प्रकारे केवळ एक दृष्टिकोन नाही की आपल्याला असं वाटतंय बाह्यता बघून, तर त्याचे एकमेका दुसऱ्या श्लोकांची सांगड घालून दुसऱ्या उपनिषदांची सांगड घालून आचार्यांचं जे काही मत आहे त्याच्या आधारावर जाणून आपण स्पष्टपणे ह्या प्रत्येक मंत्राचं सविस्तर अध्ययन करू. त्याच्यात तुम्हाला कुठेही काही शंका वाटली, काही प्रश्न आहे तर तुम्ही विचारू शकता. बाकी अन्य जे आहे चर्चा 4 दोषांची आणि असेंडिंग डिसेंडिंग प्रोसेस आरोह आणि अवरोह पर्यंत जे आहे त्याच्याबद्दल तुम्ही अध्ययन करून या. पुढच्या कक्षेमध्ये संक्षिप्त मध्ये मी थोडक्यात त्याच्यात सांगेल, जास्त वेळ आपण नाही देऊ शकत. आणि मग आपण जे आहे प्रभुपादजींनी जो परिचय दिलाय अर्थात त्यांचं जे एक प्रवचन आहे त्याच्याबद्दल चर्चा करू आणि शक्य झाल्यास प्रस्तावनेला सुरुवात करू उद्याच्या कक्षेमध्ये, किंवा जर वेळ नाही पुरला तर मग आपण पुढच्या शनिवारी प्रस्तावनेपासून सुरू करू. आता जे आहे प्रश्नोत्तरांसाठी जर तुम्हाला वेळ असेल तर
तुम्ही विचारू शकता. वेळ झालेली आहे, ज्यांना जायचं ते जाऊ शकतात, आणि जर कोणाला प्रश्न असतील तर तुम्ही विचारा, काही प्रश्न असतील. प्रभूजी 4:30 वाजेपर्यंत करा. आहे का वेळ आहे हो हो आपल्याकडे? तर हो. ठीक आहे. 2:30 ते 4:30 प्रश्न टाइम आहे. प्रश्न घ्यायचे का? आ, ते 2 विभाग पूर्ण करून? हरे कृष्ण प्रभू. हा, बोलिये माताजी, बोला काय आहे? प्रभूजी, तुम्ही श्रुती आणि स्मृतीमध्ये ना, मी असं ऐकलेलं होतं की महाभारत दोघांमध्ये पण येतं, कारण ते ऋषींनी, व्यासदेवांनी लिहिलेलं आहे, त्यामुळे स्मृतीमध्ये पण येतं. आणि भगवद्गीता हा जो भाग आहे तो स्वतः भगवंतांनी सांगितलेला आहे, त्यामुळे मग श्रुतीमध्ये पण हा, येतं असं. तुम्ही गीतेबद्दल म्हणू शकता, पण हम्म. महाभारताबद्दल कोणी सांगितलं तुम्हाला, ते सांगू शकता का? नाही म्हणजे गीता हा महाभारतातीलच भाग येतो, मग त्यामुळे की नाही? नाही नाही, गीता महाभारताचा भाग आहे. मी हो. तुम्हाला याच्याबद्दल विचारलं की महाभारत जे आहे ते पण श्रुती आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं, असं विचारतोय. ऍक्च्युली मी एका लेक्चर मध्ये ऐकलेलं होतं ते, मग त्यामुळे म्हटलं कन्फ्युजन माझं आहे की मग कसं नाही, भगवद्गीता ही श्रुती ही आहे, स्मृती आहे का? तर भगवद्गीता जी भगवंतांनी सांगितली आणि ते श्रुतीद्वारे, तेच, त्याच्यात कुठलाही बदल झालेला नाही त्या भगवंतांच्या वचनांमध्ये, आणि ते बदल होतही नाही, तर त्यामुळे ते तुम्ही म्हणू शकता की हा, हे श्रुती आहे. पण हम्म. जेव्हा तुम्ही महाभारत म्हणाल तर महाभारतचे जे आहे त्याच्यात भरपूर सारे बदल होतात. महाभारतच्या कथानकामध्ये कशा प्रकारे, कुठे पांडव कुठे गेले, त्यांना वेगवेगळ्या ऋषींनी सांगितलं, ते ऋषी जे हम्म. आहेत ते ऋषी पण बदलतात. अ, हम्म. हे त्याच्यात भरपूर सारे बदल होतात. ओके, म्हणजे आपण गीतेला म्हणू शकतो ना की स्मृती आणि श्रुती दोन्ही पण आहेत. हा, भगवद्गीता जे आहे त्याला गीतोपनिषद जेव्हा म्हटलं जातं, ते निश्चित रूपाने ते श्रुती आहे. आणि जेव्हा आपण बघतो की ते स्मृतीचा एक भाग आहे, त्यामुळे त्याला स्मृती म्हटलेलं आहे. ओके प्रभूजी, हरे कृष्ण, थँक्यू. ठीक आहे. काही प्रश्न नसेल तर मग नंतर शेवटी प्रश्न घेऊ अजून. तर आपण बघू शकतो की सामान्यतः जे आहे चैतन्य महाप्रभूंनी चैतन्य चरितामृत मध्येही 4 दोषांबद्दल सांगितलेलं आहे. तर आपणापैकी बऱ्याच भक्तांनी याचं पहिलेच कोर्सेस मध्ये, पाठ्यक्रमांमध्ये अध्ययन केले. तर कोणी सांगू शकतं का की हे 4 दोष कुठले आहेत, कुठल्या दोषामुळे कुठला दोष येतो, आणि त्यांचे संस्कृत नाव काय आहेत, संक्षिप्त मध्ये? अपूर्ण इंद्रिय एक, आणि दुसरा येतो चुका कर, भीती, भय वाटणे, भ्रम भ्रम आणि विप्रलिप्सा. दुसऱ्याची फसवणूक. ठगणे आणि ठगवणे. धन्यवाद. आता की हरे सगळी सांगतो कृष्णा तो. प्रभू, प्रणाम. हा, प्रभूजी राधानंद आपले प्रभू बोलिए. हाँ बोलिए. हा, प्रभू. मी बोलू प्रभूजी? हाँ बोलिए, बोला प्रभू. हा हा, प्रभूजी, सगळ्यात पहिलं म्हणजे अपूर्ण इंद्रिय. हम्म. दुसरं निश्चितपणे चुका करतो. दुसऱ्यांना फसवण्याची इच्छा बाळगतो आणि सतत भ्रमात राहतो. हे 4. धन्यवाद. और कोणी सांगू इच्छित का अजून? ठीक आहे. तर ज्या प्रकारे राधानंद प्रभूंनी सुंदररीत्याने सांगितलं, तर आपण बघतो की अपूर्ण इंद्रिय अर्थात ज्याला कारणपट म्हटलं जातं, कर्ण अर्थात जे इंद्रिय त्यांना करण म्हटलेलं आहे, आणि अपटव, तर जेव्हा आपण म्हणतो की हा खेळामध्ये पटू आहे, हा बोलण्यामध्ये पटू आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारे पटुतेची चर्चा होते, तर त्या व्यक्तीची त्यामध्ये जे प्रावीण्य किंवा
तज्ञता आहे. तर जेव्हा अपटुता किंवा अपटव म्हटलं जातं, तर अर्थात अपूर्णता. तर इंद्रियांची अपूर्णता. तर हे जे अपूर्ण इंद्रिय म्हटलंय त्याला कर्णपटव. कर्णापटव. जेव्हा कर्णापटव असतं तर त्याचा परिणाम हा होतो की व्यक्ती जे आहे तो प्रमाद, अर्थात तो भ्रमित, त्याच्यावरती तो मोहित होऊन जातो. अर्थात मोहित होणं त्यालाच प्रमाद म्हटलेलं आहे. आणि असा जो मोहित झालेला व्यक्ती आहे तो चुका करतो. निश्चित रूपाने इंद्रिय अपूर्ण आहे आणि अपूर्ण इंद्रियांमुळे मोह होतोय. आणि जेव्हा मोह झाला तर त्या मोहामध्ये व्यक्ती चुका करतो. तर कर्णापटव प्रमाद आणि प्रमादामुळे भ्रम. आणि जो व्यक्ती भ्रमित आहे त्या व्यक्तीला निश्चित रूपाने चुका झालेल्या आहेत. तर व्यक्ती सगळ्यांना चुका सांगायला खूप इच्छुक असतो का दुसरं काही सांगायला इच्छुक असतो? आपल्या नेहमीच्या दैनंदिन जीवनामध्ये आपला काय अनुभव आहे? आपणापैकी किती भक्तांना इच्छा होते की फेसबुक वरती, युट्यूबला किंवा तुम्ही तुमच्याबद्दल सगळ्यांना सांगू शकतात की आम्ही ह्या चुका केलेल्या आहेत. किती भक्तांना इच्छा होती की हा निश्चित रूपाने संपूर्ण जगामध्ये सगळ्यांना हे समजलं पाहिजे की आम्ही सगळ्यात मूर्ख किंवा आम्ही कसे चुका करतो. असं कोणाची इच्छा होते का? नाही. प्रभूजी नाही, चुका नाही. कोणी आपली अशी इच्छा होत नाही. आपली इच्छा असते की सगळ्यांनी आपला गुणगौरव केला पाहिजे, व्यासासनावरतीच बसवलं पाहिजे. अर्थात मानसिकता जी असते आपली हीच असते की कसं काही होऊन जाऊ द्या, जरी आपल्याकडनं मोहित झाल्यामुळे काही चुका घडल्यात तरी कसं तरी चुका लपवल्या गेल्या पाहिजेत. तर जेव्हा त्या चुकांना लपवायची इच्छा असते, फसवणूक करायची इच्छा असते, तर त्याला विप्रलिप्सा म्हटलेलं आहे. तशा प्रकारे हे जे 4 दोष आहेत, या 4 दोषांमुळे जे आहे आपण जे परिपूर्ण ज्ञान जे आहे ते प्राप्त करू शकत नाही. अर्थात जसं थोड्या वेळपूर्वी मी तुम्हाला शांतीपाठ जो आहे किंवा प्रस्तावनेचा जो श्लोक आहे ओम पूर्ण मधा सांगितला, तर अर्थात भगवंत परिपूर्ण आहेत. आणि परिपूर्ण भगवंतांना समजून घ्यायसाठी आपण अपूर्ण माध्यमांद्वारे पूर्णला नाही समजू शकत. तर त्यामुळे वैदिक पद्धती जी आहे, वैदिक पद्धती आपल्याला काय सांगते की आपण जे आहे कशा प्रकारे वैदिक नियमांचं पालन करून पुढे जायला पाहिजे. तर वेदांचे अनुयायी कोण आहेत? तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का? कोणाला म्हणतात की हा हे वेदांचे अनुयायी आहेत? कसं समजायचं ते? किंवा आपण जे आतापर्यंत चर्चा केली होती त्याच्यात काही गोष्टी प्रबलतेने दिसत होत्या की हा हे असं असं आहे, असे नियम आहेत. तर कोण आहेत? कोणाला म्हणतात की हे वैदिक धर्माचे अनुयायी आहेत? प्रशांत प्रभू? वैष्णवांना म्हणतात. हा, ऋषी मुनी. नाही नाही, प्रश्न स्पष्ट आहे ना की वैदिक धर्माचे अनुयायी कोण आहेत? वेदात सांगितलेल्या नियमांचे पालन करणं. धन्यवाद. अजून कोणाला सांगायला इच्छा ते आहे? विधी नियमांचे करून काय विधी काय पालन नियमांचे करता? पालन करून नारद पंचरात्र विधी नियमांचे पालन करतो त्याला म्हणतो. तर आपण वर्णाश्रम, प्रभूजी वर्णाश्रमातले जे असतात ते सगळे पालन करतात त्याला हा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. धन्यवाद माताजी. तर हे जे आहे वर्णाश्रम, आपण जे काही थोड्या पूर्वी चर्चा केली, मी तुम्हाला सांगितलं श्रुती स्मृती, तर तिथे जी चर्चा होती ती वर्ण आणि आश्रमानुसार.
अर्थात व्यक्ती वर्णानुसार आणि आश्रमानुसार जेव्हा जीवन जगतो तर त्यांना वैदिक धर्माचे अनुयायी म्हणतात. पण तुम्ही जेव्हा बाकी अन्य धर्माचे लोक बघाल किंवा जे वैदिक धर्मामध्ये नाही आहेत तर तिथे असलं वर्णाश्रम वगैरे काही पद्धती नाहीये. तर त्यामुळे वैदिक धर्माचा अनुयायी म्हटला की पहिलं ते वर्णाश्रमाचं पालन करणारे हवे असले पाहिजे. तर जशा प्रकारे कुठलंही ज्ञान अर्जित करायचं असेल ते लहानपणापासून आपण विद्या विद्यालयात असो महाविद्यालयात या गोष्टींना आपण शिकलो आहोत की काही गृहीतक असतात. भूमितीचंही अध्ययन करायचं असेल तर त्याच्यामध्ये बिंदू काय आहे, एक रेषा काय आहे हे समजायसाठी गृहीतक दिलेलं असतं. त्या गृहीतकाला सिद्ध केलं जातं वगैरे. पण हे गृहीतक स्वीकार करूनच पुढे जाता येतं. जर गृहीतक स्वीकार नाही केलं तर आपण पुढे जाऊच शकत नाही. त्या प्रकारे वेदांमध्ये जे आहे काही गृहीतक दिलेली आहेत. जसं गोबर किंवा गाईचं जे शेण आहे याला पवित्र मानण्यात आलेलं आहे. तर पूर्वीच्या काळामध्ये गावागावांमध्ये तुम्हाला बघण्यात आलं असेल की घरं जी आहेत ती हे गाईच्या शेणाने सारवली जायची. केवळ जे घरातला एकच भाग नाही तर भिंतींना सगळीकडे पहिले गाईच्या शेणाने सारवायचे. तर हे का केलं जात होतं याचा अर्थच हा होता की जेव्हा त्या लोकांना समजायचं की हे पवित्र आहे तर त्यामुळे तिथे कुठला संकोच नव्हता. पण जर कोणी हा विचार करेल की नाही नाही तुम्ही तुमचे वेद मानतात, आम्ही आमचं स्वतःच विचार आहेत आमचे काही की गायीपेक्षा जे आहे ते ब्राह्मण श्रेष्ठ आहेत तर आम्ही ब्राह्मणांची विष्ठा घरामध्ये लावू सगळीकडे, तर असं चालेल का? तुमच्यापैकी किती जणांना वाटतं की नाही असं चालेल कारण गायीपेक्षा ब्राह्मण श्रेष्ठ आहेत? नाही चालत असं. हा, तर शास्त्र सांगतं की ते ब्राह्मण असो कोणी असो प्रत्येक मनुष्याची विष्ठा जी आहे तिला अशुद्ध मानण्यात आलेलं आहे. जर कोणाचा पाय पडला विष्ठेवरती त्याला स्नान करण्यास सांगण्यात आलेलं आहे. अर्थात ते अपवित्र आहे. पण गायीचं जे शेण आहे ते पवित्र मानण्यात आलेलं आहे. निश्चित रूपाने 1940 वगैरे त्या सुमारास जे आहे ह्या लोकांनी संशोधन करून सिद्धही केलं कशा प्रकारे हे गायीचं शेण जे आहे ते अँटीसेप्टिक अर्थात ते रोग विनाशकारी आहे. त्या प्रकारे आपण बघतो वेद सांगतात की जो शंख असतो तो पवित्र आहे. पण बाकी जे अन्य जनावरांची हाडं असतील मनुष्याची हाडं असतील थोडी आवाज येत नाही. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आवाज येतोय का आता? हो स्पष्ट होतं. तर जे देवघर आहे देवघरामध्ये आपण शंखाला ठेवतो का, तर कारण वेदांनुसार शंख जो आहे तो पवित्र आहे. पण जर कोणी असा विचार केला की नाही आम्हाला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीचा जो स्कल किंवा मुडद्याचं जे काय म्हणतात तुम्ही त्याला वरचा भाग कवटी 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 कवटीला आम्ही आणून ठेवू तर चालेल का ते? तर ते नाही चालणार का, तर हे आपल्या नियमानुसार नाहीये, हे वेदांच्या नियमानुसार आपल्याला पालन केलं पाहिजे. त्यामुळे वेद जे आहेत हे निश्चित रूपाने एका आईप्रमाणे आहेत आणि
आई जेव्हा सांगते आपणाला की हे तुमचे वडील आहेत, तर आपल्याला ते स्वीकार केलं पाहिजे. नाहीतर जर एखाद्या व्यक्तीने डीएनए पद्धतीने प्रयत्न केला, प्रत्येक व्यक्तीचे डीएनए तपासून की कुठले माझे वडील आहेत, तर होऊ शकतं की त्या विधीमध्ये तो तपासेपर्यंत जे खरे वडील आहेत ते या जगातून दुसरीकडे त्यांचं प्रस्थान होऊन जाईल, तर ते मृत्यूला पावतील. किंवा जो व्यक्ती त्या प्रयत्नात लागला आहे, ते वडील कोण हे शोधायच्या पहिलेच त्याचाही मृत्यू होऊ शकतो. तर अर्थात हा जो मार्ग आहे, जिथे संशोधन करून सत्य काय आहे हे जाणण्याचा प्रयत्न केला जातो, ह्या मार्गाला आरोह पंथ म्हटलेलं आहे. आरोह पंथ अर्थात जिथे आरोहण केलं जातं, संशोधनाद्वारे लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतो. पण जेव्हा मार्ग जो आहे अवरोह पंथ किंवा ज्याला निगमिक पंथ म्हटलेला आहे, जर त्याला स्वीकार केलं आणि निगमिक पंथानुसार जेव्हा सांगितलं जातं की मनुष्य हा जो आहे तो मर्त्य आहे, तर मनुष्य मर्त्य आहे हे जर एखाद्याने स्वीकार केलं तर त्याला त्याची काही संशोधन करायची गरज नाहीये. हे खुलं सत्य आहे आणि ते आपण बघू शकतो. तर निश्चित रूपाने हे निगमिक मार्ग किंवा जो अवरोहन मार्ग आहे, ह्या मार्गानुसार आपल्याला वेदिक ज्ञान स्वीकारलं पाहिजे. अर्थात गुरु शिष्य परंपरेमध्ये परंपरागत हे जेव्हा ज्ञान स्वीकारलं जातं, तर त्याला म्हटलेलं आहे शब्द प्रमाण. पण तेच जर आरोह पंथानुसार केलं तर त्याच्यात शब्द प्रमाण नव्हे तर प्रत्यक्ष प्रमाण वा जे अनुमान प्रमाण आहे त्याच्या आधारावरती व्यक्ती प्रयत्न करतो. जसं आजकाल आधुनिक विज्ञानाच्या आधारावर जेव्हा लोक सर्व काही संशोधन करून निष्कर्षाप्रती पोहोचू इच्छितात, तर कोणी हे म्हणू शकतं की हा आम्ही विज्ञानाच्या आधारावरती निष्कर्षापर्यंत पोहोचू, पण त्याच्यात काय समस्या आहे आपल्यापैकी कोणी सांगू शकतं का? की ठीक आहे, तुम्ही म्हणतात की शब्द प्रमाण वैदिक ज्ञानाला स्वीकार करा, पण काय समस्या आहे जर आम्ही आधुनिक विज्ञान ज्याने आम्हाला सगळं काही दिलं, बसल्या जागी एसी लागतो, वरती डोक्यावरती फॅन फिरतो, आम्ही बसलो आहोत तर समोर लॅपटॉप, बाजूला मोबाईल आणि सगळ्या सुविधा आहेत आमच्याकडे, तर काय वाईट आहे आम्हाला त्या मार्गाने पुढे जायसाठी? हे सगळे मार्ग नष्ट होणारे आहेत, कायम स्वरूपी नाही. ते इंद्रिय अपूर्ण आहे त्यामुळे आपण अचूक निर्णयापर्यंत नाही पोहोचू शकत. काय बरोबर का? आपले इंद्रिय अपूर्ण आहेत त्यामुळे आपण ते पूर्ण ज्ञान नाही प्राप्त करू शकत. ओके, पूर्ण बरोबर. ज्ञान म्हणजे काय नाही प्राप्त करू शकत? म्हणजे आपली इंद्रिय अपूर्ण असल्यामुळे बरोबर काय आणि चुकीचं काय याच्यामधला आपण भेदच समजून नाही घेऊ शकत. तर मग आपण जे शोधलंय तेच आपण पूर्ण मानू किंवा सत्य मानू, परंतु जे सत्य आहे ते वेगळंच काहीतरी असू शकतं. हा, तर अर्थात व्यक्ती जे आहे जेव्हा आरोह पंथाने प्रयत्न करे तेव्हा, कारण 4 दोष असल्यामुळे तो व्यक्ती संपूर्ण ज्ञान जे आहे ते प्राप्त करू शकत नाही. अर्थात आपण जर बघितलं तर जेव्हा विद्यार्थी लहानपणी काही रसायन शास्त्राचं अध्ययन करतो, तर त्याच्यामध्ये काही प्रयोग केले जातात आणि त्या प्रयोगामध्ये निश्चित रूपाने एक रसायन टाकलं आणि दुसरं रसायन टाकलं की एक वेळ अशी येते की त्या रसायनाचा रंग बदलून जातो आणि ते बिंदू लिहून घ्यायचे असतात आणि त्या बिंदूंना एक साथ जोडून एक अशी रेषा निघली पाहिजे आणि मग ते निश्चित करतं की कसं तुमचा प्रयोग जो आहे तो यशस्वी झाला आहे.
पण असं बघण्यात येतं की बऱ्याचदा एक बिंदू इकडे एक तिकडे आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते बिंदू येतात. पण नंतर असं सांगण्यात येतं की तुम्ही जे आहे त्याला कसं तरी आणून एका लाईन मध्ये आणा. आणि बऱ्याचदा त्याच्यात फसवणूकच केलेली असते. म्हणजे त्याच्यात हे सत्य नसतं की बाबा हा ते असेच भेटलेले आहेत. तर याचा अर्थ काय आहे की हा जो मार्ग आहे आरोह पंथाचा, याच्यामध्ये हे सगळे जे चार दोष आहेत ते स्पष्टपणे दिसतात, व्यक्तीला स्वतः समजतात. पण जे अवरोह पंथाचा मार्ग आहे त्याच्यामध्ये हे चारही दोष नाहीयेत. अर्थात आपण ते प्रमाणित गुरु शिष्य परंपरेमध्ये स्वीकार करतो. त्यामुळे पहिली तर गोष्ट आहे की आपल्याला जे सत्य आहे ते सत्य प्राप्त होतं. दुसरं आहे आपलं जीवन खूप छोटं असल्यामुळे जीवनमान, जरी तुमच्यापैकी कोणी असेल जे 150 वर्ष जगणार असतील तरी 150 वर्ष हे काही खूप मोठी जीवन काळ नाहीये. आरोपंथानुसार पंथास्तु कोटी शतवत्सर संप्रगम्यो, अर्थात असं सांगितलंय तुम्ही मनाच्या रथाने जरी गेले तरी निश्चित रूपाने तुम्ही परम सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मनाचा रथ काय शरीराच्या रथाने तुम्हाला 150 वर्ष तर काय पुरेसे नाहीयेत. तर त्या हिशोबाने जे आहे हे स्पष्ट असलं पाहिजे की आपलं जीवन काळ छोटा आहे आणि छोट्या जीवन काळामध्ये आपल्याला जे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करायचे, तर त्याच्यासाठी जर वेळ आरोह मार्गामध्ये संशोधनात गेला तर नक्की लक्षच माहित नसेल तर फक्त लक्ष शोधण्यात वेळ गेला तर नंतर करणार काय? अर्थात आपले प्रयत्न जे आहेत ते योग्य दिशेला गेलेच नाही. जर असं समजलं की दिल्लीला जायचंय आणि व्यक्ती हैदराबादच्या दिशेला निघाला पुण्यावरनं आणि नंतर समजलं की नाही नाही दिल्ली दुसऱ्या दिशेला आहे, तर पूर्ण जीवन तर दिल्ली दुसऱ्या किंवा दिशा समजायसाठीच गेलं. आणि जेव्हा ते प्रात्यक्षिक जीवनात आणायचंय की योग्य दिशेला जायचंय तेव्हा तो वेळ नाही हातामध्ये, जी महत्वपूर्ण वेळ तीच गमावून बसला व्यक्ती. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की दोन्ही मार्गांमध्ये आरोहण मार्ग आणि अवरोहन मार्ग याच्यामध्ये व्यक्तीला आपली सद असद बुद्धी सदसद विवेक बुद्धीचा उपयोग करून स्पष्टता आणली पाहिजे की निश्चित रूपाने मला गंभीरतेने निगमिक मार्ग किंवा अवरोहन पंथ जो आहे त्याचा अंगीकार केला पाहिजे. मी जर चुकूनही याच्यामध्ये थोडी ढिली ढाली श्रद्धा असेल तर निश्चित रूपाने प्रगती जी आहे ती कुंठित राहील, अर्थात व्यक्तीची तेवढी प्रगती होऊ शकणार नाही. तर भगवंत गीतेमध्ये सांगतात सर्वस्याहम हृदय सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञान अपोहनम च वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्य वेदांत कृत वेद विदेव चाहम. अर्थात आपणाला जर ह्या अवरोहन पद्धतीने लक्ष्य काय आहे, वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्य वेदांत कृत वेदविद विदेवच. वेदांचा लक्ष्य जे आहे वेदांद्वारे आपणाला भगवान श्रीकृष्णाला जाणून घ्यायचंय आणि ते जाणण्यासाठी परम प्रमाणित व्यक्ती कोण आहे, कोण सांगू शकतं? आध्यात्मिक गुरु. गुरु गुरु आध्यात्मिक गुरु गुरु साधुशास्त्र परंपरेनुसार चालत आलेले गुरु. धन्यवाद धन्यवाद. तर आपण बघू शकतो की कृष्णम वंदे जगद्गुरु, अर्थात सर्व गुरूंचे गुरु जे आहेत भगवान श्रीकृष्ण, ते गीतेमध्ये सांगतायत की वेदांचा संकलन करणाराही मीच आहे आणि वेदांना जाणणाराही मीच आहे. अर्थात आपण जेव्हा भगवान श्रीकृष्णांना परम प्रमाणित व्यक्ती म्हणून स्वीकार करू तर आपणाला वेदांना समजणं शक्य आहे. नाही तर आपण वेदांचा जो संदेश आहे वेदांचा जो सार आहे त्याला समजू शकत नाही. आणि त्यामुळेच आपण ह्या दोन मार्गांची चर्चा केली, दोन पद्धतींची, दोन ज्ञानाच्या ज्या पद्धती आहेत, एक आरोह पंथ आणि अवरोह पंथ याची चर्चा केली. तर जसं तुमच्यापैकी काही भक्तांनी सांगितलं की गुरुची नितांत आवश्यकता आहे, तर निश्चित रूपाने तुम्ही हे शिकले आहात की गुरु दोन रूपाने
भगवंत जे आहेत हृदयात चैत्य गुरुच्या रूपाने विद्यमान असतात, जे आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि तेच भगवंत परमात्मा जे आहेत ते बाहेर आध्यात्मिक गुरुच्या रूपाने विद्यमान असतात. तर त्यामुळे कारण हे वैदिक ज्ञान अथांग सागर आहे, आणि या अथांग सागरामध्ये जे आपल्याला सार प्राप्त करायचं आहे, भगवंतांचं जे अचिंत्य तत्व आहे ते समजून घ्यायचं असेल, तर निश्चित रूपाने आपल्याला साऱ्या वेदांचा जो सार आहे त्याला पकडलं पाहिजे. आणि साऱ्या वेदांचा सार काय आहे, कोण सांगू शकतं? आपण चर्चा केली आज. भगवंतांना जायचं. भगवद्गीता. हा, हे जे भगवंतांना भगवद्गीता भागवतम जे आहे हे वेदांचं सार आहे. विशेष रूपाने जे आहे श्रीमद भागवतमला साऱ्या वेदांचा सार म्हणून सांगण्यात आलेलं आहे, ब्रह्मसंहितम. तर त्यामुळे आपण जे काही शीर्षोपनिषदची ही चर्चा करू, याच्याशी संमतच राहील श्रीमद भागवतमच्या निष्कर्षांशी. तुमच्यापैकी कोणी आहे ज्यांना काही प्रश्न असतील तर? 2.5 मिनिट आहे. आज जी चर्चा केली त्याच्या आधारावर काही प्रश्न असेल ते विचारू शकता, पण दुसरा काही विषय सुरू केला तर. हरे कृष्ण प्रभूजी. यस प्रदीप. त्याच्यामध्ये आता आपण म्हणतो ना वेदांचा सार, सर्व वेदांचे सार, त्याच्या संदर्भात ब्रह्मसंहितेमध्ये लोक आहे, भगवद्गीतेमध्ये पण आहे. सर्व उपनिषद गावोद्योक्ता गोपालनंदन पार्थोवत्स सुधीर भोक्ता गीता अमृतम. तुमचा प्रश्न काय प्रदीप? नाही, प्रश्न नाही. ओके. तर जेव्हा असं म्हणण्यात आलेलं आहे की भगवद्गीता हा सार आहे, तर जे तत्वज्ञान आहे, तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून भगवद्गीता जो आहे हा सार आहे. आणि जेव्हा आपण रसज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघतो तर ते श्रीमद भागवतम जे आहे ते सार रूपाने प्रस्तुत करण्यात आलेले आहे. तर निश्चित रूपाने दोन्ही सार आहे, पण एकामध्ये तत्वज्ञान दिलेलं आहे आणि दुसरीकडे जे आहे रसतत्वाचं जास्त ज्ञान प्रदान करण्यात आलेलं आहे. दुसरं कोणाला काही टीका टिप्पणी किंवा काही प्रश्न असेल ते विचारा. 1/2 मिनिट आहे अजून. प्रशांत प्रभू, हा प्रभू. काही प्रश्न? नाही काय. तर पुढच्या कक्षेमध्ये जे आपण उद्याच्या कक्षेमध्ये प्रस्तावनेला सुरुवात करू. आणि जर तुम्ही शक्य असेल तर प्रभुपादजींचं जे लेक्चर आहे ते जर तुम्ही स्वतः एकदा वाचून आले तर आपण बस संक्षिप्त मध्ये काय दिलंय ते बघू आणि उद्याच्या कक्षेमध्ये प्रस्तावना पूर्ण करू. कोणतं लेक्चर? तुम्हाला दाखवतो, स्क्रीन शेअर केलेली आहे, तुम्ही स्क्रीन बघू शकताय. होय होय. तर इथे जे तुम्हाला स्क्रीनवरती हे प्रस्तावना जे दिलेलं आहे ना, तर हे वेदांची शिकवण म्हणून श्रील प्रभुपादजींनी 6 ऑक्टोबर 1969 मध्ये कॉन्वे हॉल, लंडन, इंग्लंड मध्ये हे प्रवचन दिलेलं आहे. तर हे ह्या पुस्तकाची श्रीशोपनिषदमची प्रस्तावनेच्या रूपामध्ये हे पूर्ण प्रभुपादजींचं जे प्रवचन आहे ते दिलेलं आहे. तर तुम्ही याला एकदा वाचून या. तुम्हाला याच्या आधारावर काही प्रश्न असतील त्याची आपण चर्चा करू. याला संक्षिप्त मध्ये मी सांगेल काय याच्यामध्ये दिलेलं आहे, आणि मग आपण बाकी चर्चा करून उद्याच्या सत्रामध्ये
ईशोपनिषदची एक परिचय जो आहे तो बघू आणि नंतर जे आहे पुढच्या शनिवारी आपण श्लोक संख्या 1 पासून सुरुवात करू. ठीक आहे, आपण इथे विराम देऊ आजच्या कक्षेला. श्रील प्रभुपाद की जय. श्री ईशोपनिषदम की जय. हिताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद.